श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी पूजा नाही शोधत, ती स्त्रीच्या सवयी पाहते आणि जिथे सन्मान मिळतो तिथेच थांबते. ही पूजा नाही, खर्च नाही, फक्त स्त्रीच्या दैनंदिन सवयी आहेत आणि याच सवयी घराचं नशीब ठरवतात. स्त्रीच्या हातातच घराचं नशीब असतं. या 10 सवयी बदलल्या तर लक्ष्मी आपोआप टिकते. हे 10 उपाय झोपण्याआधी केले तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. नंबर 1, झोपताना कृतज्ञता व्यक्त करा. एक वाक्य मनात म्हणा, आज जे आहे त्यासाठी धन्यवाद. ही सवय लक्ष्मीला घरात बांधून ठेवते. नंबर 2, पाय पुसायची चटई स्वच्छ ठेवा. घाण चटई म्हणजे लक्ष्मीला अडथळा. स्वच्छ चटई लक्ष्मीचं स्वागत करते. नंबर 3, तुटकी भांडी वापरणं थांबवा. तुटकं भांड म्हणजे तुटलेलं नशीब. घरात अशी भांडी ठेवली तर अडचणी वाढतात. नंबर 4, स्वयंपाकघरात राग घेऊन जाऊ नका. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान आहे. राग, तणाव किंवा रडत स्वयंपाक केल्यास घरातील सुख समृद्धी कमी होते. नंबर 5, झोपताना राग धरून झोपणे. घरात कलह आणि अशांती वाटते. नंबर 6, स्वच्छतेतच लक्ष्मीचा वास असतो. रात्री झोपण्याआधी घर थोडं तरी आवरलेलं असेल तर दुसरा दिवस शुभ सुरू होतो. नंबर 7, तुटलेली वस्तू पलंगाजवळ ठेवणे. अडचणी आणि अपयश वाढतात. नंबर 8, आरसा आणि लक्ष्मीचा थेट संबंध आहे. झोपताना डोक्याजवळ आरसा असेल तर लक्ष्मी स्थिर राहत नाही, त्यामुळे आर्थिक चढ उतार वाढतात. नंबर 9, उशीखाली पैसे ठेवणे. लक्ष्मी स्थिर राहत नाही, खर्च वाढतो. नंबर 10, डोक्याजवळ आरसा ठेवणे. आरसा नकारात्मकता ऊर्जा परावर्तित करतो, झोप बिघडते. नंबर 11, संध्याकाळची वेळ लक्ष्मीची परीक्षा असते. संध्याकाळी देवासमोर रिकाम्या हाताने उभं राहणं टाळा. छोटासा दिवा जरी लावला तरी घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 12, उजव्या हाताने कपाळाला स्पर्श. हा छोटासा उपाय मन सकारात्मक ठेवतो, नकारात्मक विचार दूर करतो. 90% लोकांना हा नियम माहीत नाही. नंबर 13, छोटासा देवाचा छोटा फोटो. झोपण्याआधी देवाचं स्मरण. मन शांत राहतं आणि दिवस शुभ सुरू होतो. नंबर 14, उशी आणि पलंगाचा आदर करा. उशीवर किंवा पलंगावर पाय टेकवणं म्हणजे सुख संपत्तीचा अपमान. असे केल्याने पैशाची आवक अजूनही खर्च वाढतो. नंबर 15, मिठाची छोटी पिशवी. मीठ वाईट ऊर्जा शोषून घेतं. घरातील वातावरण हलकं वाटायला लागतं. नंबर 16, दिवसाची सुरुवात कशी करता त्यावर लक्ष्मी ठरते. सकाळी उठल्यावर केस मोकळे ठेवून घरात फिरणं अशुभ मानलं जातं. केस नीट बांधून काम केल्याने घरात शांतता, स्थिरता आणि पैसा टिकतो. नंबर 17, तुळशीचे 2 पाने. स्वच्छ कापडात ठेवलेली तुळस घरात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता आणते. नंबर 18, लाल कापड. लाल रंग शक्ती आणि संरक्षण देतो. नशीब कमजोर असेल तर हा उपाय फायदेशीर मानला जातो. नंबर 19, रुद्राक्ष झोप सुधारतो, भीती कमी करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. नंबर 20, हळदीची गाठ. हळद शुभता वाढवते, कामात अडथळे कमी होतात आणि यश मिळायला मदत होते. नंबर 21, लसूण पाकळी. डोक्याजवळ एक लसूण ठेवला तर नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि भीती दूर राहते. झोप शांत लागते. नंबर 22, तांब्याचं नाणं. तांबे लक्ष्मीचं प्रतीक आहे. डोक्याजवळ ठेवल्याने पैशाची अडचण हळूहळू कमी होते. नंबर 23, उरलेलं अन्न उघडं ठेवू नका. उघडं अन्न म्हणजे लक्ष्मीची अवहेलना. झाकण लावून ठेवलं तर घरात अन्न आणि पैसा दोन्ही कमी पडत नाही. नंबर 24, झोपताना केस ओले ठेवणे आरोग्य आणि मनावर वाईट परिणाम होतो. नंबर 25, घरातून जाताना पाय आपटू देऊ नका. ताराशी पाय आदळणं म्हणजे येणाऱ्या संधी परत पाठवणं. घराबाहेर पडताना थोडं सावध राहा. नंबर 26, संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका. अंधार म्हणजे नकारात्मकता. संध्याकाळी घरात किमान एक दिवा लावलेला असावा. नंबर 27, देवघरात अस्तव्यस्तपणा नको. देवघर नीट नसेल तर मनही अस्थिर राहतं. नीटनेटका देव कोपरा सकारात्मक ऊर्जा वाढवतो. नंबर 28, संध्याकाळी रिकाम्या भांड्यांचा आवाज करू नका. भांड्यांचा आवाज म्हणजे घरात अस्थिरता. शांततेत काम केल्याने सुख टिकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला
प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.